कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये 4 दिवसांपूर्वी एक गरोदर महिलेला वेळेवरती रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही याची बातमी केल्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया थेट आज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः कलेक्टर साहेब आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, या ठिकाणी जर बघितलं तर 4 दिवसांपूर्वीची घटना आहे। गरोदर महिला या ठिकाणी आली, रुग्णवाहिकेची गरज असताना देखील उपलब्ध करून देण्यात आली नाही। आपण या ठिकाणी काही चौकशी केलीत का? ही चौकशी केलेली आहे आणि जर कोणाची जर याच्यात दोष निघाला तर कारवाई पण करू आम्ही त्यांच्यावर। सर, आपण जर बघितलं तर ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणची अनेक तक्रारी आहेत। जे स्टाफ आहेत ते रुग्णांशी व्यवस्थित बोलत नाही। आपण जर बघितलं तर गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येतात, त्या संदर्भात काही आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतली आहेत का? हे बिहेवियरल इश्यू कोणते स्टाफचे असेल तर सेन्सिटायझेशन करू आपण त्यांच्या, आणि काही पर्टिक्युलर तक्रार असेल तर त्याच्याबद्दल कारवाई पण करू। सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर शासन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला स्वतः प्रोत्साहन देतोय, परंतु या ठिकाणी काही आर्थिक गोष्टी घडत असल्याचं चित्र समोर येतं आहे। काही महिलांच्या तक्रारी आहेत, 2-2 हजार रुपये भूलच्या नावाखाली वसूल केले जात आहे। या संदर्भात आपण काही माहिती घेतली का? आणि असं काही आढळलं तर काय? माझ्याकडे तर आतापर्यंत कोणती तक्रार अशी प्राप्त झाली नाही। तक्रार जर प्राप्त झाली तर आम्ही व्हेरीफाय करू, चौकशी करून आणि संबंधित जे दोषी असतील ते कारवाई पण करू त्यांची। सर, आपण जर बघितलं तर आज कोपरगावमध्ये आपण बैठक घेतलेली आहे, अनेक शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। नेमकं काय आज आपण केलं? हे आज जेवढे पण केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची महत्त्वाची योजना आणि कार्यक्रम आहे त्यांची जी अंमलबजावणी आहे त्याच्यामध्ये काही डिपार्टमेंटची अडचणी असेल किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचे पण प्रयत्न केला, आणि इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशनचे पण जे मुद्दे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही डिस्कस केलेले आहे। आणि कोपरगाव तालुक्यामध्ये सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिली आहे की त्यांची विभागाचे सर्व कामे त्यांनी व्यवस्थितपणे केले पाहिजे, आणि नागरिकांना पण जे त्यांची हक्काची सेवा आहे ते पण व्यवस्थितपणे सर्व लोकांनी दिली पाहिजे। सर, आपण बघितलं तर कोपरगाव ते शिर्डी आता रस्त्याचं काम चालू आहे, सावळे फाटा NH 752G, परंतु अनेक दिवसांपासून काम सुरू आहे आणि लोकांचे प्रचंड प्रमाणात हाल होते। आता एक्सटेन्शन त्या संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत। कधीपर्यंत काम पूर्ण होईल या संदर्भातली काही माहिती घेतली? त्यांना सूचना दिली आहे की ते जे पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना ॲडिशनल ते मशिनरी आणि मॅनपॉवर मोबिलाइज करण्यासाठी सूचना देतील, आणि आता नेक्स्ट एक्सटेन्शन देणार नाही याची सूचना पण आपण त्यांना दिलेली आहे, आणि वेळेत क्वालिटीमध्ये ते काम झालं पाहिजे त्यासाठी त्यांना सूचना दिली आहे। सर, अजून देखील काही तक्रारी तुमच्या कानावर आले का कोपरगावात आल्यानंतर? जे पण तक्रारी माझ्याकडे आली संबंधित सर्व विभाग प्रमुखांना त्याची सूचना दिलेली आहे, पण जे पण तक्रार प्राप्त होतं त्याच्यामध्ये शासकीय नियमानुसार आधी आम्हाला त्याच्या तथ्यामध्ये जाऊन काही त्याच्यामध्ये सत्यता असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करूनच आपण पुढील कारवाई करतो। तर एकदा मी जे पण माझ्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सूचना दिली आहे संबंधित विभाग प्रमुखांना, आणि ते पुढील कारवाई आम्ही त्याच्यानंतर करतो। कोपरगावात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो, अशा अनेक तक्रारी आपल्यापर्यंत देखील पोहोचतात। या संदर्भात काय माहिती घेतली, काय कारवाई केली जाणार? त्याच्यामध्ये जे पण संबंधित लोक आहे त्यांच्यावर सुद्धा पोलीस डिपार्टमेंट आणि महसूल विभाग दोघी मिळून कारवाई करणार आहे, आणि वाळू चोरीचे जे प्रकरण ज्या लोकांची तक्रार मागील 6 महिन्यामध्ये प्राप्त झालेली त्याच्याबद्दल आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई त्याची पण सूचना पोलीस डिपार्टमेंटला दिलेली आहे। थँक्यू सर। सर्वसामान्य लोकांना आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे होते अहिल्यानगर जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर पंकज आशिया यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की ज्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी आज व्हिजिट केलेली आहे, आणि ज्या काही कमतरता आहे, ज्या काही तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहे त्याची चौकशी केली जाणार आहे, आणि संबंधित जे कोणी दोषी आढळेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेली आहे। कॅमेरामन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।